श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीयेला लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी काय उपाय करायला हवेत याबद्दल माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो। अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष मानले जाते। कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे। यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी करतात। सोने खरेदीसाठी ही तारीख अतिशय शुभ मानली जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने सुखसमृद्धी मिळते। याशिवाय काही उपाय करणेही खूप शुभ असते। त्यासाठी अक्षय तृतीयेला कोणते उपाय करावे हे आपण आज जाणून घेऊया। दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेलाही लक्ष्मीची पूजा केली जाते। यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि घर धनधान्याने भरून जाते। अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करा। याशिवाय नवीन स्फटिकांची माळ अर्पण करा। नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाळ गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण करू शकता। असे केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि समृद्धी मिळेल। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी अतिशय शुभ मानली जाते। यामुळे आशीर्वाद मिळतात। तुम्हालाही असा आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या चांदीने बनलेल्या लक्ष्मीच्या चरणपादुका आणा आणि त्या घरामध्ये नियमित पूजेसाठी वापरा। यामुळे घर नेहमी धनधान्याने आणि संपत्तीने भरलेले राहील। जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही। अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा करा। असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात। याशिवाय या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो। देवघरामध्ये 11 नाणी ठेवणे हे देखील तितकेच शुभ आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी 11 पैसे नंतर एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवा। यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्याची त्याच्यामध्ये क्षमता निर्माण होते। दान करा। अक्षय तृतीयेला दान करणे हे शुभ मानले जाते। या दिवशी दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो। त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान करा। अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो। त्यामुळे हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करायला हवा। यासाठी दिवाळीत आपण दिवा पंती लावून रोषणाई करतो, त्याप्रमाणे अक्षय तृतीयेला दारात मातीचा दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करावे आणि तिचा आशीर्वाद लाभावा म्हणून प्रार्थना देखील करा। कापूस हे सुबत्तेचे लक्षण आहे, म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी थोड्याशा कापसाची वस्त्रे करून किंवा देवाला कापसाचे आसन करून त्याची पूजा करा। त्यामुळे घरात सुबत्ता कायम राहील। मीठ केवळ आहारशास्त्रात नाही तर वास्तुशास्त्रातही अतिशय महत्त्वाचे आहे। आयुर्वेद तसेच ज्योतिषशास्त्र देखील मिठाचे महत्त्व अधोरेखित करते। मिठाशिवाय अन्न आळणे लागते। ते योग्य प्रमाणात आहारात असलेच पाहिजे। शिवाय धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते। अक्षय तृतीयेला वाटीत मीठ घेऊन त्याची पूजा करावी। मीठ सागरातून मिळते आणि ही लक्ष्मी देखील सागरकन्या आहे। त्यामुळे मिठाच्या पूजनाने ती प्रसन्न होते अशी मान्यता आहे। अक्षय तृतीयेला कवड्यांचा उपाय केल्यास तो अधिक लाभदायी आणि फलदायी मानला जातो। यासाठी सोपा उपाय असा आहे की 11 कवड्या घ्या आणि त्या लाल वस्त्रात बांधा आणि त्या पूजेस्थानी ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यस्नान करून त्या कवड्या आपण जिथे धनधान्य आधी ठेवतो त्या स्थानी ठेवा। यामुळे धनधान्यात बरकत होते आणि आर्थिक मंदी संपते। लक्ष्मीच्या कृपेने धनवृद्धी होते। आता पुढील उपाय हा त्या आईवडिलांसाठी आहे ज्यांना आर्थिक अडचणीसोबतच मुलीच्या विवाहाची देखील चिंता आहे। या दिवशी आपल्या आजूबाजूला जर कुणाचे लग्न समारंभ असेल आणि तिथे जिचे लग्न आहे त्या कन्येला दानस्वरूप काहीतरी द्या। असे केल्याने तुमच्या मुलीच्या विवाहात येणाऱ्या अडथळी आणि त्या अडथळ्यांवर मात देखील होईल आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणीही दूर होतील। अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे विशेष महत्त्व आहे। पितरांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी या दिवशी दान करण्याचे अक्षय्य महत्त्व आहे। पितरांच्या निमित्त या दिवशी घागर, पंखा, चप्पल, छत्री, काकडी यांचे दान करण्याचे खास महत्त्व आहे। या दिवशी ब्राह्मणास फळे, साखर, तूप दान केल्याने शुभ फळ प्राप्ती होते असे म्हटले जाते आणि लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते। लक्ष्मी मातेला नारळ अधिक प्रिय असल्याचे मानले जाते।
अक्षय तृतीयेला पूजेत नारळ स्थापित केल्यास धनलाभ होतो अशी मान्यता आहे. जर तुम्हाला सध्या धनधान्याबाबत तुटवडा जाणवत असेल आणि तुम्ही चिंतित असाल तर काळजी करू नका. सकारात्मक भावना ठेवा आणि लक्ष्मी मातेच्या चरणी एकाक्षी नारळ स्थापित करून त्याची पूजा करा. असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न राहील आणि धनधान्याचा तुटवडा जाणवणार नाही. दररोज सकाळी लक्ष्मीपूजन करायला हवे आणि सायंकाळी मुख्य दाराच्या उजवीकडे तुपाचा दिवा लावायला हवा. हे दोन्ही कार्य केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. तुळस लावून नियमित झाडाला पाणी दिल्याने कधीच धनधान्याची कमी भासत नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे गाईला चारा खाऊ घालणे. रोज सकाळी स्नान केल्यानंतर गाईला हिरवा चारा किंवा कणिक किंवा पोळी खाऊ दिली तर लक्ष्मी प्रसन्न होईल. तर मग वरील दिलेल्या उपायांपैकी कोणत्याही 2 उपायांचा तुम्ही वापर करून अक्षय तृतीयेला आपले घर धनधान्य आणि समृद्धीने भरवू शकता. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला खूप शुभेच्छा.